बुलढाणा जिल्हा पोलीस दलात खळबळ। राजुरा हत्याकांडात मोठा उलटफेर। जिच्या हत्येप्रकरणी वडील भावाला अटक, 30 तरुणी जिवंत। बुलढाणा जिल्हा पोलीस दलाला हादरवून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम समोर आला असून जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या शीर विहिरीत मृतदेह प्रकरणात मोठा उलटफेर झाला आहे। जिचा खून झाल्याचा दावा करत पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाला अटक केली होती। 30 तरुणी आता जिवंत अवस्थेत पोलिसांसमोर हजर झाली आहे। त्यामुळे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 26 एप्रिल रोजी राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत धड आणि शीर वेगवेगळे सापडले होते। या प्रकरणाचा तपास करत बुलढाणा LCBने मृत तरुणीची ओळख शिवानी कळमेकर अशी पटवली होती। शिवानी विवाहित असून तिचे चुलत भावाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिच्या वडिलांनी आणि भावानेच तिची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता। या प्रकरणी पोलिसांनी वडील व भावाला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले होते। या प्रकरणाचा झपाट्याने तपास उघडकीस आणल्यामुळे त्यावेळी LCBच्या पथकाचे कौतुकही करण्यात आले होते। मात्र आता या संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे। स्वतः शिवानी ही तिच्या प्रियकरासोबत बऱ्हाणपूर पोलिसांसमोर हजर झाली असून मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला चुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे असे तिने पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार बऱ्हाणपूर पोलिसांनी शिवानीला पुढील चौकशीसाठी जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे। शिवानी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर LCB सह जळगाव जामोद पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत। दरम्यान या प्रकरणासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनीही घटनेला दुजोरा दिला आहे। या प्रकरणातील आरोपींनी खुनाची कबुली दिली होती। संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक भाष्य करता येईल असे त्यांनी सांगितले। याचवेळी शिवानीचे काका नारायण कळमेकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। पोलिसांनी माझ्या भावाला आणि पुतण्याला जबर मारहाण करून गुन्ह्याची कबुली द्यायला भाग पाडले। ते दोघेही निर्दोष आहेत। जिच्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली ती माझी पुतणी जिवंत आहे असा आरोप त्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत। शिवानी जिवंत असेल तर राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा? कोणत्या पुराव्यांच्या आधारे वडील आणि भावाला अटक करण्यात आली? आरोपींकडून कबुली कशी घेण्यात आली? खरे खुनी कोण? चुकीच्या तपासासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या धक्कादायक प्रकरणामुळे बुलढाणा पोलीस दलाची मोठी गोची झाली असून आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पुढील तपासाकडे लागले आहे। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर। या हत्येचा जेव्हा तपास लागला त्यावेळेस त्या संदर्भात आम्ही पोलीस स्थानिक PI म्हणून मला संदर्भात बाईट मागितली। तर त्यावेळेस तुम्ही की यांची सर्व याच्या पत्रकारांना बाईट देण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकारी SP नाही ऐका ना, तो आता या संदर्भात जो पोलीस स्टेशन जळगाव जामोद गुन्हा रजिस्टर नंबर 283/26 या गुन्ह्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली, खकनार पोलीस स्टेशन मध्य प्रदेश जिल्हा बऱ्हाणपूर येथील ग्राम खडकी येथे एक मिसिंग महिला आहे। त्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला असता त्यांना असे दिसून आले की त्या तिथल्या मुलीच्या वडिलांनी आणि भाऊने कबूल केले की आम्ही या मुलीचा, शिवानी या मुलीचा खून केलेला आहे। आता हा जेव्हा अशी माहिती मिळते एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये, तर गंभीर आता हा एक हिनियस क्राईम आहे, गंभीर आणि हिनियस क्राईम आहे। अशा गुन्ह्यामध्ये जेव्हा आम्हाला माहिती मिळते त्यावेळेस आरोपींना अटक करणे आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढे काम करणे क्रमप्राप्त असते। त्या दृष्टीने सदर गुन्ह्यामध्ये ती अनोळखी महिला असल्या कारणाने त्यांचे ब्लड सॅम्पल घेणे, DNA प्रोफाइलिंगला पाठवणे, त्याची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर आव्हान होते। अनोळखी महिला असल्याने ही माहिती मिळाल्याने त्यांना अटक करणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यानुसार आम्ही त्यांचे ब्लड सॅम्पल घेतलेले आहे। ब्लड सॅम्पल घेऊन ते आम्ही FSLला पाठवले आहे। जेव्हा FSLचे रिपोर्ट्स मिळण्यासाठी आम्ही पुन्हा एक स्मरणपत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्हाला त्यामध्ये पुढे काय आहे हे आम्हाला कळणारच आहे। परंतु कालच आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ती सदर मृत महिला शिवानी बापूराम कलमेकर ही जिवंत आहे। त्या दृष्टीने सदर मुलीला आम्ही पोलीस स्टेशनला बोलवले आहे आणि व्हेरिफिकेशन करत आहोत, तिचे बयान घेत आहोत आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत।